बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य. प्रकरण 3. 8वीच्या मुलांना पुस्तकं वाटली. नव्या पुस्तकांनी पोरं हरकून गेली. नवी कोरी पुस्तकं. पोरांनी पुस्तकं नाकामोहर धरली. पुस्तकाचा वास नाकात साठवू लागली. गौतमचा तास होता. त्यानं मराठीची पुस्तकं उघडायला सांगितली. पोराने पुस्तकं बाहेर काढली. वह्या बाहेर काढल्या. गौतमने त्यांना धड्यातला परिच्छेद लिहायला सांगितला. पोरं वहीत डोकं खुपसून लिहू लागली. काही जण पेन शोधत होते. काही तर अचानक दुसऱ्या बेंचवर जाऊन बसायचे. मराठी शाळेतून आलेली ही पोरं हायस्कुलात रुळायला त्यांना वेळ लागायचा. मधीच एखादं पोरगं भक्तानं देवाला गारणं घातल्या ग तक्रार सांगायचं. पोरं गौतमला आपलं मानू लागलेली. गौतमशी त्यांचे सूर जुळलेले. गौतम हे सगळं निहाळत होता. मनात साठवत होता. बेंचच्या रांगेमधून तो फिरू लागला. तो जवळ आला की पोरं सावरून बसायची. काही त्याच्याकडे बघून स्मित हास्य करायची. गौतमला हे नवीन नव्हतं. नवीन पोरांच्या गमती जमती त्याला माहीत होत्या. काही पोरं तो जवळ आला की वही मिटवू लागली. गौतमने एका मुलीची वही हातात घेतली. त्याला धक्का बसला. डोळ्याला दुर्बीण लावून वाचता येणार नाही असं अक्षर. अक्षर कसं असू नये याचा आदर्श नमुना. गौतमनं तिला वर उठवलं व विचारलं, दिदे, तुझं नाव काय? मुलगी भेदरलेली. तिला आपला गुन्हा समजलेला. सर काहीतरी बोलणार असं तिला वाटलं. तिने मान खाली घातली. भिवू नको, सांग तुझं नाव. गौतमने धीर दिला. वनिता खोत. खोल विहिरीतून यावा तसा आवाज. शाळा कुठली? विद्यामंदिर खोतवाडी. मुलगी हातातल्या पेनानं बेंचवर रेघोट्या ओढू लागली. गौतमला अंदाज होता हे अक्षर खोतवाडीच्या शाळेचंच असणार. सर वही घेतील म्हणून काही पोरांनी माना खाली घातलेल्या. काही मुलं मुली मात्र सर माझी वही बघा, माझी वही बघा म्हणून वही दाखवत होते. विद्यामंदिर खोतवाडीच्या वह्या एका बाजूला जमा करा, गौतमने सांगितलं. खोतवाडी शाळेतली पोरं बिचकत बिचकत वह्या ठेवू लागली. गौतम वहीतली अक्षरं निहाळू लागला. एखाद दुसरं अक्षर बऱ्यापैकी होतं. विशेषतः मुलींचं. नाहीतर कमी अधिक प्रमाणात पहिला नमुना सगळ्यांच्या वहीत. खोतवाडीच्या पोरांच्या वह्या तपासून झाल्या. विद्यामंदिर साळगावच्या वह्या तपासल्या. त्यांची अक्षरं चांगली होती. एखादा अपवाद, पण एकूण चित्र चांगलं होतं. खोतवाडी डोंगराच्या वळचणीला वसलेली. लिंगाची वाडी, गुरववाडी, ससेगाव ह्या छोट्या वाड्या तिच्या भोवत्याने उभ्या. इथली पोरं खोतवाडीच्या शाळेत शिकायची. त्या वाडीमध्ये 4थी पर्यंतचेच वर्ग. खोतवाडीत 7वी पर्यंत शाळा होती. डोंगरी गाव, अशिक्षित माणसं, लाजरी बुजरी. शाळेविषयी त्यांच्या मनात भीतीच जास्त. त्यामुळे पालक शाळेकडे फिरकायचे नाहीत. त्याचाच गैरफायदा शिक्षक घ्यायचे. 11, 11:30 वाजले तरी ते रस्त्यावर दिसायचे. मीटिंगच्या नावाने शाळेतून बाहेर, घरच्या कामात मग्न, असं चित्र. बिचाऱ्या वाडीतल्या गरीब लोकांना काय कळतंय. शिक्षकांच्या वर मात्र त्यांचा भारी जीव. गौतमची नजर पोरावर स्थिर. मन मात्र खोतवाडीच्या शाळेत. त्याला वाटलं, दरवर्षी आपण खोतवाडीच्या शाळेतील पोरांची अक्षरं बघतोय. दरवर्षी तोच नमुना. वाचायच्या नावानं शिवगाच. पोरांना नीट वाचायला येत नाही. साळगाव शाळेतील परिस्थिती नेमकी उलटी.
तिथले शिक्षक राबणारे आहेत. खोतवाडीच्या शिक्षकांना याचं काय वाटत नाही. आपलेच जात बांधव, कोणी सांगायचं त्यांना. गरिबांच्या पोरांच्या जीवावरच तर आपली नोकरी, आपला पगार, आपलं छान छोकी जीवन. डोंगर गावात आजही शिक्षकांना देव मानतात, त्यांचा आदर करतात. त्यांच्या मुलांना मात्र वाचता लिहिता येत नाही. त्यांच्या जीवनात आपण माती कालवतो याची जाणीव नसेल यांना. कुणी काय सांगावं तर त्यांचं आपलं पालुपत चाललेलं. पोरच तशी आहेत, त्याला आम्ही काय करावं. वा रे वा शिक्षक. हायस्कूलवाल्यांशी तर यांचा 36चा आकडा. कारण इथं पोरं आल्यावर त्यांची प्रगती दिसायची, शिक्षकांचं बिंग फुटायचं. एखादा आमचा कर्मचारी चुकून 4 चौघात ते बोलतोय, मग यांचं पितळ उघडं पडायचं. या शिक्षकांना स्वतःची लाज वाटत नसेल. पोरांची प्रगती हेच आपलं मोठेपण. गाडी, बंगला, इस्त्रीची कपडे हे शिक्षकाचं मोजमाप नाही. नैतिकता, चारित्र्य, कामावरील निष्ठा, शाळेचा ध्यास ह्या मापानं समाज शिक्षकाला मोजतोय. हीच शिक्षकाची खरी ओळख. अशा शिक्षकांमुळेच खेड्यापाड्यातली, डोंगर गावातली पोरं शिक्षणाच्या पहिल्या पायरीवर धडपडायला लागल्यात. शहरातल्या हॉटेलात कप बशी विसरताना दिसतात. ह्याला जबाबदार कोण? ज्या पोरांच्या जीवावर आपण नोकरी करतो त्या पोरांच्यात कसलीच गुंतवणूक न करता फक्त फ्लॉटमध्ये गुंतवणूक करणारे शिक्षक जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे असंच चालणार. हे कुठंतरी थांबाय पाहिजे. अशा शिक्षकांना जनाची नाही तरी मनाची तरी लाज वाटायला पाहिजे. असंच काय बाय त्याच्या मनात आलं आणि तंद्री लागली. बेल वाजली. डोकं बधीर. पोरांच्या वह्या त्याने परत दिल्या. मनात काहीतरी ठरवूनच तो वर्गाबाहेर पडला. सकाळी मुख्याध्यापकानं सगळ्यांना मुख्याध्यापक कक्षात बोलावून विषयांचं वाटप केलं. आठवड्याच्या 3 वर्गाच्या एकूण 159 तासिका. मुख्याध्यापकावर 12, इतर तिघावर 37 तर एका शिक्षकावर 36 तासिका येत होत्या. मुख्याध्यापकानं आपल्या 12 तासिका आधीच नियोजनात लिहून ठेवलेल्या. त्याचा विषय विज्ञान. 10वी विज्ञानाच्या 8 तासिका त्याने आपल्या नावावर लिहिलेल्या. जबाबदारी म्हणून उरल्या 4 तासिका त्याने 9वी विज्ञानाच्या घ्यायला पाहिजे होत्या, पण त्याने गणिताच्या कांबळे सरावर टाकल्या आणि आपल्या नावासमोर समाजसेवा व कार्यानुभव हे विषय लिहून तो मोकळा झाला. समाजसेवेचा स ही त्याला माहीत नव्हता, तर कार्यानुभवाशी त्याचा काडीचाही संबंध नव्हता. आता वर्षभर या विषयांच्या तासाला मुख्याध्यापक मोबाईलवर चाळे करत बसणार याची सर्वांनाच खात्री होती. त्यामुळे सर्व शिक्षक नाराज झाले. कोणीच काही बोललं नाही. बोलून तरी काय उपयोग? पालत्या घडावर पाणी, दुसरं काय. शालेय पोषण आहाराचं साहित्य घेऊन टेम्पो आला. टेम्पोतल्या माणसांनी साहित्य उतरलं. शिपायांनी त्यांना मदत केली. शालेय पोषण आहाराची जबाबदारी गौतमकडे होती. गौतमनं साहित्य मोजून घेतलं. तांदळाची पोती, डाळी, तेल, चटणी, वाटाणे, तूर असं सगळं साहित्य होतं. मुख्याध्यापक तालुक्याला मिटिंगला गेलेला. तासाभराच्या मिटिंगसाठीही तो दिवस लावायचा. हे आता सवयीचं झालेलं. गेल्या वर्षी अशा अनेक मिटिंग त्यानं केलेल्या, त्यातल्या किती खऱ्या त्यालाच माहीत. गौतमने कागदपत्रावर शिक्का मारला. फॉर म्हणून सही केली. साहित्य ताब्यात घेतलं. टेम्पो निघून गेला. शिपायाने आलेलं साहित्य व्यवस्थित ठेवलं. 8वीच्या वर्गासाठी शालेय पोषण आहार होता. दररोज दुपारी त्यांना जेवण दिलं जायचं. त्याचा ठेका गावातीलच एका महिला बचत गटाला दिलेला. हा बचत गट अध्यक्षांच्या मर्जीतला. मुख्याध्यापकाचा त्यात पुढाकार. बचत गटाची सदस्य शेवंताबाई शाळेत येऊन जेवण करायची. 12 वाजता आलं की दुपारपर्यंत जेवण तयार. शिपाई गौतमनं सांगितल्याप्रमाणे तिला साहित्य काढून द्यायचे. गौतमचा हिशोब चोख होता. मापात माप त्याला चालायचं नाही. शेवंताबाईला मात्र ते खटकू लागलेलं.
गौतमकडे पहिल्यांदा शालेय पोषण आहाराचं काम आलेलं, त्यामुळे काहींची अडचण झालेली. दुपार झाली. 9वी-10वीच्या पोरांनी डबे उघडले. बारीक पाऊस असल्यानं पोरं वर्गातच बसली. शिपायाने 8वीच्या पोरांना वाढलं. पोरं जेवल्यावर सगळा स्टाफ जेवायला बसला. शिपायाने ताटं केली. गौतम सर, मग गरिबांकडे बघा जरा, यावर्षी तरी जेवणात भाजी असू द्या म्हटलं. गमतोळ्या यशवंताने विषयाला तोंड फोडलं. सरांच्याकडे शापू आहे म्हटल्यावर 100% भाजी असणार. संजय कडवटीसकी वाजवत बोलला. शपथ सर, मला बी हेच वाटतंय. सुभाष मोरेनं सुरात सूर मिसळला. सुभाष मोरे मुख्याध्यापकांच्या काखतला माणूस. तो बोलायचा ते अंदाज घेण्यासाठीच. बोलताना हातानं कान ओढायचा, ही त्याची स्टाईल. हे तुझं बरं आहे. एवढी आगत आहे तर मुख्याध्यापकांना तू बोल की. काय गौतम सर वाकडं होऊन द्यात. गमतोळ्या यशवंतानं त्याचा कावा ओळखला. यावर्षी आपण कोणत्याही परिस्थितीत भाजी देऊया. शासनाचे पैसे पोरांच्या मुखाला लागू द्यात. गौतमने आपला हेतू स्पष्ट केला. गेल्या वर्षी कांबळे सरांकडे शापुआ होता. एक दिवस ही भाजी दिली नाही. विचारा त्यांना. सूर्यवंशीनं ठिणगी टाकली. आईच्यानं, वेळ घेऊन पेडगावला कशाला जाताय? कांबळे सर हुकमाचे ताबेदार. सगळा कारभार तर मुख्याध्यापकांच्या हातात. तुम्हाला माहित नाही. कुंभार सर असं बोलता सूर्यवंशी गपगुमान भात गिळायला लागला. त्यात कांबळे सरांचा अजून अप्रुव्हल नाही, ते कशाला झक मारायला बोलत्यात. संजय कडवानं टिचकी वाजवत कांबळे सरांकडे कटाक्ष टाकला. असं काही नाही, पण माझ्या हातात काय होतं? नुसतं लिखाण. सगळं तेच बघत होते. कांबळे सरांनी आपली बाजू मांडली. गेल्या वर्षी भाजी कुठं गेली ते समजाय नाही आम्हाला. काय सूर्यवंशी सर, इकडे तिकडे चोहीकडे गेली भाजी कुणीकडे, असं म्हणायची पाळी आली आमच्यावर. आता मी काय बोलणार यशवंता? माझ्या हातामध्ये काय आहे? सूर्यवंशीनं आमटीची वाटी भातात ओतली. पोरांना यावर्षी आपण भाजी खायला देऊया, मी सांगतो मुख्याध्यापकांना. गौतम असं म्हणताच यशवंता शांत झाला. नाहीतर भाजीचा प्रश्न जागतिक स्तरावर गेला असता. एवढं सगळं भाजीपुराण चाललेलं, संभाजी मात्र शांत होता. सगळ्यांना जेवण वाढत होता. तो चुकूनच प्रतिक्रिया द्यायचा. आपण भलं, आपलं काम भलं, अशी त्याची वृत्ती. शासनाच्या नियमानुसार आठवड्यातून 2 वेळा भाजी द्यावी लागायची. गेल्या वर्षी मुख्याध्यापकानं भाजीच दिली नाही. भाजीच्या पैशाचा हिशोबही दिला नाही. शेवंताबाई गडबडनं जेवण करायची. जेवणाला चव नसायची. पोरं मन सोडून खायची नाहीत. भात शिल्लक राहायचा. तांदूळ कमी घालावं लागायचं. गेल्या वर्षी 5 पिशव्या तांदूळ शिल्लक राहिलं. ते कुठं गेलं कुणालाच कळलं नाही. मुख्याध्यापकानं अध्यक्षाच्या घरात पोती नेल्याची कुणकुण होती. गौतमनं आपल्याकडे जबाबदारी आल्यावरच ठरवलेलं, यावर्षी पोरांच्या मुखाला भाजी लावायची. त्यांना चांगलं जेवण द्यायचं. 4च्या सुट्टीत एक पोरग पळत आलं. सर सर, मुतारी पडली या, बघा चला. ते अशा काही हावभावा सांगत होतं, त्याच्या दृष्टीनं ती ब्रेकिंग न्यूजच. गौतम, कुंभार सर, कांबळे सर बघायला जातात. ब्रेकिंग न्यूजवाले पोरग सोबतच असतं. विटांचा विटावर थर रचलेला, त्याला फक्त बाहेरून गिलावा केलेला. 4 पोरं एकाच वेळी उभा राहतील एवढी जागा. आता भिंतीचं फोपडं उडालेलं, गिलावा गळून पडलेला. आतल्या विटा दिसत होत्या. भिंतीला काही ठिकाणी भगदाड पडलेली. ही मुलांची मुतारी. दुसऱ्या बाजूला लांब अंतरावर मुलींची मुतारी. तिचीही कमी अधिक प्रमाणात तीच अवस्था. शाळा बांधली त्यावेळी उरलेल्या विटांचा थर रचून ह्या मुताऱ्या बांधलेल्या. सगळा कच्चा कारभार. आडोसा व्हावा एवढाच हेतू. कोणीतरी भिंतीवर लाथ मारलेली.
त्यामुळं विटा ढासळलेल्या, पावसामुळं तिथं निसरड झालेली. ये संभाजाला बोलवून आण, कांबळे सरांनी एका पोराला सांगितलं. पोरांचा घोळका तिथंच उभा होता. संभाजी घमतोळ्या यशवंता येतात. पडलेल्या मुतारीकडे बघून संभाजी सांगतो, सर, मसरं राखायला आलेल्या पोरांनीच केलं असणार. संभाजा, तेवढं पाऊस नाही तोवर विटा रचून घ्या. वाटल्यास सुभाष मोरेला बोलवा. तो आणि वीर कशाला, इथं काय गड जिंकायचा आहे, करताव की आम्ही. यशवंतानं विटा उचलायला सुरुवात केली. कोण आहे ते बघून ताकीद द्यायला पाहिजेत. कांबळे सरांचं मत. ताकीद काय देता, त्याचा सत्कार करायला पाहिजे. गमतोळ्या यशवंत हातात वीट घेऊन उभा. सत्कार काय, डोसकं बिस्क फिरलंय काय? कांबळे सरांनी हसत विचारलं. उत्तर काय, बघा, असल्या मोडक्या मुतारीत मुताय बसलं त्याला आवडाय नसणार. त्यात मुतारला 17 भोक, त्यातनं काय काय दिसलं असेल त्याला. नवीन मुतारी बांधायसाठी ते नाही पाडली असणार. खरंच त्याचा आभार माना. मुतारीची जागा बी कशी प्रसन्न असायला पाहिजे की. गमतोळ्या यशवंताच्या बोलण्यावर सगळे हसायला लागले. संभाजी तोंडावर हात ठेवून हसत होता. पहिल्यांदा हातातलं काम कर, मग शोधूया प्रसन्न जागा. या यशवंताच्या बोलण्याला काही ब्रेक नाही बघा. कुंभार सर अजूनही हसत होते. होय, कवा पाहिजे तवा गमतीला येतोय. कांबळे सर, तुमच्या कामाचं काय झालं? अप्रुव्हलची फाईल कधी पाठवतो म्हटले मुख्याध्यापक. गौतमने विषय बदलला. पाठलाग करून लवकरात लवकर काम करून घ्या. आता शाळा पगारावर आली. या वर्षी आपला पगार सुरू होणार. तो अध्यक्ष फार लांबीस आहे. काय हो गौतम सर, तुम्हाला काय अध्यक्षांबद्दल नवीन सांगायची गरज नाही. त्यात हा मुख्याध्यापक असला, तो तर कर्मचाऱ्यांना ओरबडाय टपलाय. तुमचं बरोबर आहे. मी बी प्रयत्न करालोय. परवाच अध्यक्षाला भेटून आलोय. पैसे तयार ठेवा म्हटलं आहे. करूया अप्रुव्हल. आता आणि कसले पैसे? ठरल्याला तर तुम्ही दिल्यात. काय सांगू कुंभार सर, शिक्षणाधिकारी 50,000 रुपये मागतोय. काय संबंध पैसे मागायचा? जागा तर रीतसर आहे. तुमची SSCची सीट, अप्रुव्हल सहज व्हायला पाहिजे. ते बरोबर आहे, पण गाढवाच्या मागणी साहेबाच्या पुढे कोण उभं राहणार? त्यात अध्यक्ष असा. एवढ्या पैशांची जोडणी कशी करणार तुम्ही? बघूया, प्रयत्न करायलोय. दुधाची म्हस आहे, ती विकायची म्हणतोय. सोसायटीतनं कर्ज काढून एकदाचा अप्रुव्हल करून घेतो. जरा जपून पाय टाका, नाहीतर पैसे बी तिकडं आणि अप्रुव्हलची फाईल बी तिकडंच. या अध्यक्षावर माझा काडीचा विश्वास नाही. बरोबर आहे तुमचं. मी बी एक माहितगार माणूस यात घेतला आहे. एकदाच अप्रुव्हल करून घेतो. पगार सुरू झाला की सगळं रुटीनला लागेल. अचानक पावसाला सुरुवात झाली. दुपारपासून नुसतं ढगाळ वातावरण होतं. आता पावसाचा जोर वाढू लागला. तिघही गडबडनं शाळेत आले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.